13. आपल्याला किती वाढवायचं? 13 अधिक 1 बरोबर 14. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? छातीचे निम्मे म्हणजे चौथा भाग. चौथा भाग किती आपल्याला? हे अशी घ्यायची रुंदी. पूर्णपणे इथून घ्यायचं आहे, मुंडाखोलीपासून ते ह्या मुंडाखोलीपर्यंत व्यवस्थित असं घालायचं ब्लाऊज. व्यवस्थित माप घ्यायचं. किती आहे रुंदी आपली? 17. म्हणजे आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 17च्या निम्मे किती होत आहे? 8.5. आपल्याला इथं 8.5. ह्याच्यात किती वाढवायचं आपल्याला? प्लस 1.5 इंच वाढवायचं आहे आत शिलाईसाठी. बरोबर किती झालं? 10. रुंदी किती झाली? 10. आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? गळा रुंदी घ्यायची. गळा रुंदी आता छाती अनुसार गळा रुंदी येते आपल्याला 2 इंच. 2 इंच. आता घ्यायचं चौथ्या नंबरला हाफ शोल्डर. हाफ शोल्डर किती आहे हे बघायचं. हाफ शोल्डर किती आहे बघा आपल्याला? 2.25 आहे. 2.25. ह्याच्यात अर्धा इंच वाढवायचं शिलाईसाठी. किती झालं? 2.5. म्हणजे पूर्ण किती आपले हाफ शोल्डर? 2.5. त्यानंतर घ्यायचं मुंडाखोली. आता हे मुंडाखोली घ्यायचं पूर्ण गळा जसं घेतो आपण तसं त्या प्रकारे इथून घ्यायचं व्यवस्थित इथंपर्यंत. किती आहे आपलं हे? 5 मुंडाखोली. मुंडाखोली 5 अधिक अर्धा इंच वाढवायचा 5.5. आता गळ्याची उंची, समोरील गळ्याची उंची किती आहे? सेम बघायचं. बरोबर 5.5. पुढील गळा पुढील गळा 6 इंच. 5.5 अधिक अर्धा बरोबर 6. त्या इथं मागील गळा किती बघायचं? पाठीमागच्या साईडने सेम तसंच पुढे जसं आपण बघितलं तसं सेम हा गळा इथं आहे. हे पॉईंट इथं इथून व्यवस्थित एका लाईन किती आहे? गळाची 10. अर्धा इंच वाढ आपल्याला. 10 प्लस अर्धा बरोबर 10.5. हा गळा मागील गळा. आता घ्यायचं आपल्याला प्रिन्स कट काढायचं आपल्याला. ठीक आहे. आता हे टक्स आहे इथून ते किती आहे ते मोजायचं आधी आपण. इथून ते इथं पण किती हे टक्स? 8.5. 8.5 इथं साईडला ठेवतो आपण 8.5. ठीक आहे. आपण बाकीचे मापं सगळे आता पेपरवर काढायचे. पूर्ण उंची झाली, छाती रुंदी, गळा रुंदी, हाफ शोल्डर, मुंडाखोली, प्लेस कटी वगैरे काही नसतं डायरेक्ट आपल्याला. आता बाकीचे जो टक्स वगैरे आहे हे टक्स आहे. टक्स आहे तिथे